श्री क्षेत्र विजयते अनेक जणांनी विचारलंय की भगवान श्री कालभैरवनाथांची उपासना करताना अष्टमीचा किंवा चतुर्दशीचा उपवास कसा करायचा। तर अष्टमी आणि चतुर्दशीचा उपवास हा एकादशी सारखाच करायचा, पण अष्टमीला किंवा चतुर्दशीला जो उपवास तुम्ही केलेला आहे त्या दिवशी भगवान भैरवनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांना बेसन लाडूचा नैवेद्य दाखवा आणि दुसऱ्या दिवशी तोच प्रसाद खाऊन उपवास सोडायचा। या पद्धतीनं तुम्ही अष्टमीचं आणि चतुर्दशीचं व्रत करू शकता। किंवा तुम्हाला जर त्यांचा उपवास करायचा असेल तर रविवार किंवा मंगळवार या दोन्हीपैकी एक वार तुम्ही करू शकता। एक वेळ जेवून तुम्ही हा उपवास करू शकता भगवान भैरवनाथांचा, किंवा काही संकल्प करून करत असाल तर मग एकादशी सारखाच पूर्ण दिवस फलाहार करायचा आहे। या पद्धतीनं तुम्ही भगवंताची उपासना करू शकता। रामकृष्ण हरी।